जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण निस्संदेह निरूपण हा 9व्या दशकातला 3रा समास काल सुरू केला. समासाची सुरुवात एका प्रश्नानं झाली होती. ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असो न हे केवी घडे. सिद्ध जो आहे आत्मज्ञानी महात्मा जो आहे तो असून नसल्यासारखा असतो. देहामध्ये दिसतो पण आंतरिक अवस्था वेगळी असते. काही करून काहीही करत नाही असं समर्थांनी सांगितलेलं होतं. त्याला प्रतिप्रश्न विचारला श्रोत्यानं की हे असं कसं, तर त्यावर समर्थांनी जरा कडकच उत्तर दिलं. समर्थ म्हणाले की नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्ये आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञानी. काल आपण याचा विस्तार पाहिला. समर्थ म्हणत आहेत की आत्मज्ञानाविषयी शाब्दिक माहिती असणं वेगळं आणि प्रत्यक्ष ती अवस्था असणं वेगळं. दिसायला सगळे एक दिसतील पण अवस्थेनं निराळे आहेत ना. श्री महाराजांच्या दर्शनाला आपण गोंदवल्याला गेलो. श्री महाराज शेतात काम करतायत तर आपल्यासारखेच दिसतील. 2 हात 2 पाय 1 डोके 2 डोळे, पण आपल्यासारखे ते नाहीत. ही गोष्ट श्री महाराज ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेत गेल्याशिवाय कळू शकत नाही हे समर्थांना सांगायचं आहे. आणि तेच त्यांनी पुढच्या काही ओव्यांमधून मांडलेलं आहे. योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे महाचतुर तो चतुरे ओळखावा. अनुभवी अनुभवी आस कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता. समर्थ म्हणतायत जो योगी आहे तो योग्यालाच कळू शकतो. योग्याची योग्यता सामान्य माणसाला कशी कळणार. तसंच जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याची योग्यता जो स्वतः ज्ञानी आहे त्याला कळते. जो स्वतः अतिशय हुशार आहे त्याला अतिशय हुशार मनुष्य ओळखून येतो. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा की संतांना ओळखायला संतच व्हावं लागेल. तोच विषय समर्थांनी इथं सांगितलाय. कारण प्रश्नच तसा आहे श्रोत्याचा. संताची जी अवस्था त्या अवस्थेवरती देहबुद्धीतून विचारलेला प्रश्न आहे. म्हणून असे दृष्टांत द्यावे लागतात. समर्थ म्हणतात अनुभवी अनुभवी असं कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे. जसं व्यवहारामध्ये आईपण हे आई झाल्याशिवाय कसं कळेल, आई कसं होता येतं आणि आईपणामध्ये कोणती काळजी घ्यायची, मुलांचं संगोपन कसं करायचं या संबंधित पुस्तकं आहेत, पण त्यातून आईपणाचा अनुभव येत नाही. जी प्रत्यक्ष आई झाली तिलाच तो अनुभव. तसंच परमार्थाच्या बाबतीत सुद्धा अनुभवी अनुभवी असं कळे असंच आहे. म्हणजे काय, तर ज्याला आत्मानुभव आलेला आहे, स्वरूपानुभव आलेला आहे, तो ज्याला तसाच अनुभव आलेला आहे त्याला कळून येतो. अलिप्तपणा त्याच्यापाशी असतो. अलिप्तपणा म्हणजे तो देहानं वावरतो पण कुठेही कर्मात लिप्त होत नाही. ही स्थिती आता जो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला त्यालाच कळून येणार. म्हणजे जो स्वतः अलिप्त आहे त्यालाच दुसरा अलिप्त कळून येतो. समर्थ म्हणतायत विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता. 2 विदेही महात्मे एकमेकांसमोर आले की देहभान विसरून जातात. कुणाच्या भाग्यामध्ये संत भेट पाहण्याचा प्रसंग आला असेल तर समर्थांचा हा दृष्टांत लगेच लक्षात येईल. दोघांच्याही डोळ्यांमधून अश्रुधारा. दोघीही देहाला सोडूनच आहेत. म्हणजेच संत संतांना भेटले की त्या अवस्थेचा उत्सव होऊन जातो. ही अवस्था इतरांना कशी कळणार. तो दिसायला सगळ्यांसारखाच दिसतो ना. बद्धासारिखा सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध. बद्ध व्यक्ती दिसायला सिद्धासारखी दिसते आणि सिद्ध व्यक्ती पण दिसायला बद्धासारखीच दिसते. एक भावील तो अबद्ध म्हणावाच न लगे. समर्थ म्हणतात की या दोघांची योग्यता एकच आहे असं बाह्य लक्षणांवरून म्हणता येणार नाही. जडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एक सरी कैसी द्यावी.
झडपला म्हणजे ज्याला भूतबाधा झाली, तो पण दिसायला तसाच दिसतो जसा भूत काढणारा मनुष्य असतो. पण दोघांची योग्यता सारखी कशी असेल? समर्थ दृष्टांत देऊन हेच सांगतायत की संतालाच संत कळतो. ज्या अवस्थेचा प्रश्न केलेला आहे ती अवस्था नुसत्या शब्दज्ञानानं कळणार नाही. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानील तो युक्त कैसा म्हणावा. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे एखादा अज्ञानी मनुष्य आणि एखादा जीवनमुक्त महात्मा दोघेही दिसायला सारखे दिसले तरी योग्यतेनं सारखे आहेत असं कसं म्हणता येईल? लक्षात घ्या, इथे घात केलेला आहे तो शब्दज्ञानानं केलेला आहे. नदी वाहत असते पहा, आपण नदीचं पाणी अडवतो, बंधारा बांधतो किंवा धरण बांधतो, मग तिथं बॅकवॉटर तयार होतं. ते नदीचंच पाणी आहे जे साठलेलं आहे. त्याला समुद्राची उपमा देता येत नाही. नदी वाहत वाहत समुद्राला मिळणं आणि समुद्रच होऊन जाणं ही प्रक्रिया घडल्याशिवाय समुद्र कसा आहे हे नदीपणामध्ये कळू शकत नाही. पारमार्थिक वैदांतिक शब्दज्ञानाचं असं साठलेल्या पाण्यासारखं आहे. त्या शब्दज्ञानाला संगती आणि श्रवण पुरेसं असतं. ते श्रवण एका मर्यादेपर्यंत बुद्धीत ग्रहण करण्याची क्षमता असेल तर शब्दज्ञान आपोआप उगम पावतं. त्याला विशेष अनुभव असेलच असं नाही. श्री महाराज संत संगतीचे काही धोके सांगतात. त्यामध्ये ते म्हणतात की संताच्या सद्गुरूंच्या संगतीमध्ये वेदांत कानावरती पडतो. ज्या व्यक्तीनं तो लक्षपूर्वक ऐकलेला आहे ती व्यक्ती तोच वेदांत कौशल्यानं बोलायला लागते. स्वानुभव असेलच असं नाही, पण शब्दज्ञान साठलेलं आहे, अंगी वक्तृत्व असेल तर मग बोलता येतं. बोलायला लागला की समाजाकडून मान मिळायला लागतो, मोठेपणा मिळायला लागतो. आत अहंकार तसाच आहे ना, स्वानुभव नाही. सद्गुरूंनी वेदांत सांगितला तो आचरण्यासाठी सांगितला. आपण पूर्वी पाहिलंय, ब्रह्मवस्तू शब्दामध्ये सांगता येत नाही, पण कळण्यासाठी शब्दांचं प्रयोजन करून सद्गुरू ती सांगतात, म्हणजेच आत्मज्ञानाचं विवरण करतात. ते विवरण त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी सद्गुरूंनी केलेलं असतं, शाब्दिक ज्ञान देण्यासाठी नाही. शाब्दिक ज्ञान शाळा कॉलेजात दिलं जातं आणि तिथंही आपल्या जीवनात काही उतरेल अशा पद्धतीनं शिक्षक काही गोष्टी आपल्याकडनं करून घेतात. इतकी साधी गोष्ट जर व्यवहारामध्ये आहे तर इथे तर अध्यात्मज्ञान आहे. जो आत्मा स्वयंसिद्ध आहे त्याच्यापर्यंत आपल्याच गोष्टी बाजूला टाकून पोहोचायचं आहे हे सद्गुरू समजावून सांगत असतात. पण ती प्रक्रिया न करता, म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूपदिष्ट साधना न करता केवळ शब्द ग्रहण केले आणि मग त्याचं ज्ञान साठत गेलं की ते नदीचं पाणी साठावं तसं साठतं. पुढे जाऊन ती समुद्राला मिळत नाही. तिथेच पाणी राहतं आणि मग त्या पाण्याचा, म्हणजेच त्या शब्दज्ञानाचा अभिमान व्हायला लागतो. त्या शब्दज्ञानातून असे अवस्थांवरचे प्रश्न उद्भवतात की असं कसं, सगळं ब्रह्म आहे तर मग हेच कसं तेच कसं. ती प्रत्यक्ष अवस्था नसल्यामुळं असले प्रश्न शाब्दिक ज्ञानाच्या अभिमानामधून येतात. समर्थ सांगतायत की आता हे दृष्टांत पुरे झाले. आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत, येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे. प्रचित बोलो म्हणजे काय? समर्थ आत्मज्ञानी व्यक्तीबद्दल आता काही खुणा सांगतायत. समर्थ म्हणतात, जरा सावधानतेनं आता ते ऐका. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. समर्थ म्हणतात, आत्मज्ञानाच्या योगानं जो देहबुद्धीच्या ठिकाणी उरतच नाही, ज्याचा मीपणा पूर्णपणे संपुष्टात आलेला असतो आणि विवेकानं तो विरून गेलेला असतो. कुठं विरून जाणार? स्वरूपामध्ये, म्हणजेच विलीन होऊन जाणार. पुन्हा पहा, ऐकणं की आपण देह नाही आणि प्रत्यक्ष त्याची साधनेमध्ये प्रचिती येणं यात खूप मोठं अंतर आहे. आपण खूप ऐकलं की एखादा पदार्थ खायला अमका आहे, तमका आहे, वगैरे वगैरे,
पण प्रत्यक्ष तो मुखात घातल्यानंतरचा अनुभव शब्दांना पूर्णपणे मागे टाकतो. तसंच देहबुद्धी जाणं हे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये घडून येतं. असं कुणीही समजू नये की देहबुद्धी कधी जाणारच नाही. नित्य नियमित साधना असेल तर काही क्षणांपुरती का होईना प्रत्येकाची देहबुद्धी जातेच जाते. अहो, सद्गुरुपदिष्ट साधना आहे. सद्गुरू प्रत्यक्ष तिथं शक्तिरूपानं उपस्थित आहेत. ते आपल्याला आपल्या देहाच्या मनाच्या पलीकडे घेऊन जातातच. आपली निष्ठा तशी पाहिजे, साधनेमधली नियमितता पाहिजे. मग तो काही क्षणांसाठी आलेला देहबुद्धी पलीकडचा अनुभव आपली बुद्धी दृढ धरते. पहा, आपलं जीवन सामान्यपणे सुरू आहे. विशेष अशी वेगळी कुठली घटना घडत नाहीये. पण समजा घडली, काहीतरी विचित्र प्रकार ऑफिसला जाताना येताना किंवा घरातही जर घडला तर तो लगेच लक्षात राहतो, आठवणीत राहतो. नंतर आपण आपल्या मित्रांना आप्तेष्टांना सांगतो, आज ऑफिसला जाताना अमुक अमुक झालं. म्हणजेच आपल्या बुद्धीला एक प्रकारची सवय पडलेली आहे, कायम देहभावात राहायची. मन, चित्त, बुद्धी, देह, पुन्हा मन, चित्त, बुद्धी, देह. पहा, याच्या पलीकडे आपण जातच नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये जेव्हा हे सगळं लयाला जातं तेव्हा मिळणारी शांती बुद्धीवरती परिणाम करते. मनावर का नाही परिणाम करत? कारण मन तर लयाला गेलेलं असतं. त्यामुळं ते बदल झालेल्या अवस्थेतूनच परत जागं होतं. थोडा सूक्ष्मातला विषय आहे, पण पाहूया. निद्रेमध्ये मनावरचा संस्कार पुसला जात नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये कोणाबद्दल आकस असेल, कोणाबद्दल द्वेष असेल आणि आपण झोपी गेलो तर झोपेतून जाग आल्यानंतर पुन्हा तो द्वेष, तो आकस तसाच्या तसा परत येतो. साधनेत जेव्हा मनाचा लय होतो त्यावेळी बदललेलं मन साधकाजवळ परत येतं. ते साधनेपूर्वीचं मन असत नाही. कारण देहापलीकडचा अनुभव बुद्धीनं धरला म्हणून. आपण पूर्वी पाहिले की बुद्धी आणि मन किती जवळजवळ आहे. त्यामुळं अशा तऱ्हेनं बुद्धीवर परिणाम होऊन त्याचा परिणाम मनावरती होतो. मग पहा, रोज जर अशी साधनेमध्ये स्वच्छता होत असेल तर मन, चित्त, बुद्धी या गोष्टी शुद्ध होणारच ना. मग तिथे परमात्म्याची अनुभूती प्रतिबिंबित व्हायला लागते. पहा, आरसा जितका स्वच्छ तितकं प्रतिबिंब स्वच्छ. तसं जितकं चित्त शुद्ध तितकी परमात्म्याची प्रचिती शुद्ध. परमात्मा शुद्ध स्वरूपच आहे. साधनेमुळं आपला आरसा स्वच्छ केला जातो. असं ज्यावेळी अनुभूतीला यायला लागतं तेव्हा मग एकदा स्पष्ट चित्र दिसलं की ते बुद्धीमध्ये ठसतं. म्हणजेच आता मी देहाशिवाय सुद्धा आहे, मनाशिवाय सुद्धा आहे याचा निश्चय बुद्धी करायला लागते. सद्गुरुपदिष्ट साधना नसेल तर विवेक आपण धरूच शकत नाही. मुळात विवेकाचा जन्मच होऊ शकत नाही. विवेक असा पुस्तकांमध्ये आणि शब्दांमध्ये अडकलेला नाही. विवेक ही वस्तुस्थिती आहे. आपणच म्हणजे आत्मस्वरूपानंच तेवढे सत्य आहोत. बाकी सगळं असत्य आहे. हा विवेक विचार आहे. तो नुसता ऐकून वाचून कसा कळणार? सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपल्या आत तो अशा पद्धतीनं उगम पावतो. मग एकदा उगम पावला की त्या विवेकाचा आधार साधकाला मिळतो आणि मग त्याच्या आधारानं तो स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. याला म्हणायचं विवेके विराला. पहा, एखादी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचा आपल्याला आधार कसा असेल? आधार असायला ती गोष्ट असायला पाहिजे. विवेकानं स्वतःमध्ये मुरून जायला विवेक उदयाला यावा लागतो आणि त्यासाठी नियमाची सद्गुरुपदिष्ट साधना लागते. आणि त्या साधनेमध्ये काही गोष्टींचं भांडवल एकत्रितपणे लागतं. सद्गुरूंवरची अनन्य निष्ठा, अनन्य बरं का, सद्गुरूंप्रती असलेली शरणागती, सद्गुरू वचनावरती संपूर्ण विश्वास आणि जे दृश्य आहे आपला देह, मन, चित्त, बुद्धी, देहाच्या अंगानं अनुभवाला येणाऱ्या अनंत गोष्टी यांच्यावरती अविश्वास. पहा, देहावरती विश्वास आहे आणि मग सद्गुरू वचनावरही विश्वास आहे.
असा परस्पर विरोध चालत नाही. असं सगळं भांडवल पाहिजे आणि मग सद्गुरुपदिष्ट साधनेची नित्य बैठक पाहिजे, की मग आपोआप विवेकाच्या सहाय्यानं साधक स्वरूपामध्ये मुरून जातो, विलीन होऊन जातो. असा जो गेलेला आहे तो ज्ञानी आहे, तो स्वरूपानुभवी आहे, ही खूण समर्थ सांगतायत. जो अनन्यपणे उरला नाहीच काही. अनन्यपणे उरला म्हणजे स्वरूपच होऊन राहिला, बाकी कुणीही त्याच्यापाशी राहिलं नाही. त्याचं मन राहिलं नाही, त्याची बुद्धी राहिली नाही, त्याची म्हणून स्वतःची ओळख राहिली नाही. केशव स्वामींचा एक अतिशय अलौकिक अभंग आहे. स्वयं ब्रह्म जो आपणची झाला, देव मस्तकी वंदिती त्याला. ज्याच्या दृष्टीस सृष्टी नाही, देही असोनी पूर्ण विदेही. जेथे जाणीव नेणीव नाही, तेथे काहीच उरले नाही. ब्रह्म होऊनी ब्रह्मीच खेळे, केशव त्याच्या चरणी लोळे. तिथं केवळ परब्रह्म स्थितीच शिल्लक राहिली, अन्य कुठलीही स्थिती शिल्लक राहिली नाही. म्हणून समर्थ शब्द वापरतात, नाहीच काही. आता पहा, ही स्थिती जो बाहेर आहे, म्हणजेच या आत्मानुभूतीच्या बाहेर आहे, त्याला कळणार कशी? आणखी एक सुंदर अभंग आहे. आम्ही वेडे जीव शिवा पलीकडे. आम्ही भोळे पिंड ब्रह्मांडा वेगळे. आम्ही लुच्चे नित्य ब्रह्मपदी नाचे. भीमदास म्हणे आम्ही मिरास केली परब्रह्मी. असे संत असतात, असे महात्मे असतात. अशी मिरास ज्यांनी परब्रह्मी केली आहे त्यांनाच ते कळून येणार. श्री महाराजांनाच श्री महाराज कळून येणार, अन्य कुणालाही नाही. त्या अवस्थेबद्दल देहबुद्धीतून प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. तयास कैसे गवसावे, तयास म्हणजे अशा महात्म्याला कसं धरायचं? शोधू जाता तोची व्हावे. त्यांचा शोध घ्यायला गेलो आपण तर आपण तेच होऊन जातो. किती सुंदर सांगितले पहा समर्थांनी. श्री महाराजांनाच ही ओळी लावून पहा ना. ब्रह्मचैतन्य महाराज कोण आहेत हे ओळखायला आपण गेलो तर आपण ब्रह्मचैतन्य स्वरूपच होऊन जातो. असं महात्म्याचं स्वरूप आहे. भगवंतही असाच आहे. म्हणून आपल्यासाठी जो देहभावावरती आहे त्याच्यासाठी खरा भगवंत म्हणजे त्याचे सद्गुरूच आहेत. जे श्री महाराजांचे आहेत त्यांच्यासाठी भगवंत आणि कुणीही नाही, श्री महाराजच भगवंत आहेत. समर्थ म्हणतात, असा महात्मा सापडणार कसा? त्याचा शोध घ्यायला आपण गेलो तर आपण तेच होऊन जातो. तोची होता म्हणावे न लगे काही. समर्थ म्हणतात, मग तिथं बाकी काहीही उरत नाही. म्हणजे प्रश्न करताच राहत नाही. प्रश्न कसा राहील? शब्दच राहत नाहीत, तर्क कसे राहतील? बुद्धीच राहिली नाही तर मी देह ही ओळख तरी कुठून राहणार? सगळं आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातं. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना. ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. पुन्हा समर्थ अशा आत्मज्ञानी महात्म्याचं लक्षणच सांगतायत. देहामध्ये त्याला पाहायला जावं तर तिथे तो सापडत नाही, म्हणून देहामध्ये तो नाही. पंचमहाभूतांमध्ये म्हणजे तत्वांमध्ये त्याला शोधायला गेलं तर त्याचा अनुभव येत नाही. ब्रह्मरूप होऊन जो ब्रह्मामध्येच राहिलेला आहे. मग असा अभंग आठवा. ब्रह्म होऊनी ब्रह्मीच खेळे, केशव त्याच्या चरणी लोळे. ब्रह्मरूप होऊन तो ब्रह्मामध्येच असतो, त्यामुळं तिथून बाहेर काढून त्याला पाहता येत नाही. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास भगवंताचं नाम आणि प्रेम याच्याशिवाय श्री महाराज दिसणारच नाहीत. श्री महाराज म्हणजेच ते नाम आणि नाम म्हणजेच श्री महाराज. नामाशिवाय श्री महाराज कसे असणार? अशी ही ब्रह्मस्थिती. हा दृष्टांत समर्थांनी अशासाठी दिला कारण आपण म्हणजे प्रश्नकर्ते जे शब्दज्ञानामध्ये आहेत, जे अभ्यासात आहेत सद्गुरुपदिष्ट साधनेच्या पण अजून पूर्ण झालेले नाहीत, ते या अवस्थेतून वेगळे असतात. वेगळेपणानं ती अवस्था कळत नाही. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी. तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर.
जयास धुंडिता विकार निर्विकार होती. अतिशय सुंदर ओव्या आहेत, पण या ओव्यांचा परामर्श आणि त्यात असलेली साधना आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.